भिवंडी तालुका के गोडसे गांव श्री हनुमान मंदिर पर रामनवमी उत्सव व श्री हनुमान जयंती उत्सव समारोह के शुभ अवसर पर हर वर्ष की तरह इस वर्ष भी श्री हनुमान मंदिर कमेटी व गोडसे गांव के ग्रामस्थ मंडलों द्वारा बाल योगी सदानंद महाराज बाबा के कृपा आशीर्वादों से दिनांक 6 अप्रैल 2025 से 13 अप्रैल 2025 तक अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 16 का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर अभिषेक, महापूजा, महाआरती, भजन, कीर्तन, हरिपाठ, पालखी, काले का कीर्तन, महाप्रसाद सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। इस अवसर पर भारी संख्या में अनेकों मान्यवर व गोडसे गांव के ग्रामस्थ मंडल महिला और पुरुष उपस्थित थे। आम्हाला सुरुवात केली का ध्यानमूलम सद्गुरू पहिली ही गुढी देव जन्माला आला का नाही मग गुढी उभी राहिली पाहिजे। आणि सोम नामाचा जप या ध्यातून चाललाय। समर्थ रामदास स्वामींचा 17वा दशक 5वा समाज 21 सहस्र सासे जपा निमून गेली ती आजपा आईसी आजपा सकाळांची परी नंदाच्या नंद 12 वाजले आमचे लोक पुढे चालले म्हणून आपण जरा हनुमंतरायांची माहिती शेपूट जरा आकडून घेऊ आणि 4 वाजले तरी कार्यक्रम संपादन आणि तुम्हालाही भूक नाही लागणार। लागली तर उद्यापासून कार्यक्रम बंद। एवढी संतांची कृपा आहे। ईश कृपा, आत्मकृपा आणि सद्गुरु कृपा या तिन्ही कृपा व्हाव्या लागतात तेव्हा गादीवर उभं राहायचं। 25 वर्षामध्ये तुमचा आमचा योग आला। भादाण्यापर्यंत आलो, इथून येऊन गेलोय मी लापला गेलोय, वावलीला गेलोय, पण ते गावांची नावं मला काय आठवत नाही। बरं दुसरी गोष्ट मी कुठल्या रस्त्यात आलो तेच मला आठवत नसतं त्यामुळे तो प्रश्न आहे। मला फक्त एकच आठवतंय, आता तुम्ही 2-3 वेळ भेटाल तेव्हा तुमची ओळख होईल। पण जरी नसते गणेश भाऊना ओळखत असलो मी, आता ज्ञानेश्वर भाऊंची ओळख झाली तरी मी तुमचा ना तुम्ही माझे सगळे आपलेच आहे, याच्यात कोणी नाही। पंढरीच्या लोका नाही अभिमान पाया पडे जन तुझ्यात राम माझ्यात राम। आता मी उभा राहिलो फक्त या दगडाला शेंदूर लावला म्हणून त्याचा देव झाला। तुम्ही लावून घेत नाही त्याला, मी काय करू? तुम्हाला पण देव एक म्हणतो मी गावस्थान करणार नाही, तो झाला पायरी, त्याच्या उरावर पाय दिलं ना त्याच्या जोडीदाराच्या पाया पडतो। काय व्हायचं देवा? वामनराव पै म्हणतात तूच आहेस तुझ्या जीवनाचा कर्माला तो हरवाला, कर्म फार महत्वाचे असो। आणि मग देवाने पाहिलं हे करीत बसलो तर जमणार नाही, मी शपथ घेतली असा तसा। मग सगळे गोपगडी जमा केले, नाही काटे आणा, माती आणा, असं आणा तसं आणा। कोणी म्हणतो डोळ्यात तिने चष्मा लावून आला तर काय, मग गोट्या टाकू असा करून खेळ खेळायला लागले। खोड्या करायला सुरुवात केली। खोड्या करता करता गवळणी गाराणी सांगायला यशोदेकडे यायला लागली। दुसरी आली धावत आणि बाई काय मुखाती मुख चुंबन देत गळ्यात हात घालीत लरू जाता सापडेना यशोदे बाळाचा दादा यशोदे बाळाचा दादा वड वाणल 12 अंगुळ्या गिळला। 12 अंगुळ्या गिळले म्हणजे तुमच्या आमच्या नाकातला 12 अंगुळ्या श्वास चालतो, त्याला नक शितांत करायचा ना श्वासावर भक्ती करायची। वायू रूपामध्ये देव जलातळात भरलेला आहे। अशा प्रकारे तो काला झाला। जो काला करण्याची जागा होती वाळवंट, त्या वाळवंटामध्ये काही पेरलं तर उगवलं जात नाही, तसा याच्यामध्ये प्रसाद आहे। लाही पेरली तर उगवली जात नाही। तुकाराम बाबा म्हणतात बीज भाजून केली नाही। तसा तुमच्या आमच्या जन्माचा ना मृत्यूचा काला झाला पाहिजे, याचा नाव काला। ज्ञानेश्वर उठण्याचा प्रयत्न करू नका। अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 16 वर्षे 42व्या वर्षाची महाप्रसादाची आणि काळ्या प्रकरणातील प्रसादाची सेवा माझ्या वाट्याला आली। नुनते पुरते अधिकते सरते करून घ्यावी तुम्हा विनविता असो। काल्याच्या कीर्तनाला खरी म्हणजे 3 तास लागतात। अभंग सोडवला नाही, आपण नुसता स्पर्श केला। चरित्र उच्चारावं लागतं, देवाचं वर्णन करावं लागतं आणि ते पण 10 वर्षाच्या आत जेवढ्या लिहिला नंतर मोठे झाले नाही। 125 वर्षे जगले। मग जीवन जगत असताना द्वारकेमध्ये किती राहिले, मथुरेमध्ये किती राहिले आणि नंतर गोकुळामध्ये किती राहिले हे वर्णन आहे सुंदर। ही आहे
जन्माला कुठे आले? मथुरामध्ये. आणि गेले कुठे? गोकुळामध्ये. आणि शेवटी पंतप्रधान होऊन कुठे गेले? द्वारकेमध्ये गेले. 10व्या द्वारामध्ये जो प्रभू परमात्मा राहतो त्याची जाणीव करून घ्या. सद्गुरू वाचुनी सापडेना सोय आणि धरावे ते पाय. आधी गणेश भाऊ असतील, आधी करून सर्व टाळकरी मंडळी असेल, ग्रामस्थ असतील, सर्व गुरुतुल्य असणारी मंडळी, तुमच्या पायाच्या कृपा प्रसादाने ग्रामस्थ मंडळ गोरसई या सर्वांच्या संयुक्त विद्यमानाने ही सेवेचा योग आला. पुन्हा कधीतरी आपल्याला जर वेळ भेटला तर आपण कसर भरून काढू. मी तुमचंच आहे, मी माझेच आहे. कधीतरी बोलवा आणि वेळेवर कीर्तन चालू करा, एवढी विनंती आपण करू. विना बाहेर येऊ द्या. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम याच कन्यांच्या हातून करणार आहे. याच आपल्या मुळे आहेत. तुकाराम पंढरीनाथ पंढरीनाथेश्वर महाराज की महाराज. तदनंतर गणेश महाराज आपण पुढे यायचं आहे. आपल्या या ठिकाणी याचा सजाग आहे. आपण या ठिकाणी पुढे यायचे आहे. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञाने आणि पूर्ण परिवार या ठिकाणी त्यावेळी राम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विनयकारी जे आपल्याला जी विनयकारी नाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज. घनश्याम केने आपण की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज श्री घनश्याम केने आपण पुढे यायचं आहे. ईश्वर महाराज की जय. सरळ सदानंद केने आणि सदानंद शांताराम केने आपण श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञान पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर देव तुकाराम पंढरीनाथ. मी या दरम्यान एक विशेष पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर. आपण पुढाकार घ्या आणि या सन्मानाचं आपले गावचे वारकरी संप्रदायाचे संतोष केने, मयूर कमलाकर केने, मीच बुवा आहे. सर्वांना मी विनंती करेल आपण या ठिकाणी त्यामुळे सदानंद केने आणि सदानंद ठाकरे बालयोगी सदानंद महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आणि यांच्या मार्गदर्शनाने हा जो अखंड हरिनाम सप्ताह, आज या अखंड हरिनाम सप्ताहाला 42 वर्ष होत आहेत. 42वा वर्ष म्हणजे 3.5 तप या ठिकाणी पूर्ण होत आहे. आमच्या गोरसई गावामध्ये ज्यावेळेस हा सप्ताह चालू झाला त्यावेळेस आमचे जे ज्येष्ठ नागरिक होते त्या सर्वांची नावं नाही आठवत, पण त्याच्यामध्ये अतिशय मेहनत करून त्यावेळेस चालू केलेला हा सप्ताह आज बघण्यासारखा. आज या ठिकाणी जो डेकोरेशन आहे, जो कार्यक्रम होत आहे, जो आमच्या पूर्ण गोरसई गावावाल्यांचा जो साथ मिळतोय आजच्या घडीला जर बघायचं झालं तर हा जो आहे हा उत्सव आम्ही उत्सवच समजतोय. श्री रामनवमी ते हनुमान जयंती या दरम्यान हा कार्यक्रम जो होत आहे हा एक उत्सव आमच्या गावामध्ये पूर्ण साजरा होत आहे. प्रत्येक कुलीमध्ये कुठे कुणी सगळे शाकाहारी खात आहे. इतकी श्रद्धा आहे की हा कार्यक्रम पूर्ण होण्यासाठी प्रत्येक जण आपापला हातभार या ठिकाणी लावत आहे.
भले कोणी फक्त प्रत्यक्ष उभं राहतोय, कोणी अप्रत्यक्ष, तर पूर्ण गावाचा एकदम चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सरकार यांनी साथ लाभत आहे. आणि आम्ही या ठिकाणी आज 42 वर्ष झाले आमची या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होत आहे. तर मी या अशा कार्यक्रमाच्या प्रसंगी इतकं सांगू इच्छितो की कार्यक्रम करायचं म्हटलं तर पुन्हा एका व्यक्तीचं काम नाहीये. पुन्हा अध्यक्ष असेल, तो खजिनदार असेल किंवा पदाधिकारी असेल, एकट्याचं किंवा पदाधिकारीचंही काम नाही. कार्यक्रम संपन्न होण्यासाठी पूर्ण गावाचं सहकार्य आहे. आणि या ठिकाणी आमचा हे कार्यक्रम होत आहे हा रामनवमीपासून तर हनुमान जयंतीपर्यंत होत असतोय. रामनवमीच्या बाबतीत मला सांगायचं झालं तर श्रीरामनवमीच्या दिवशी आमच्या गावामध्ये विठ्ठल मंदिर पण आहे, त्या ठिकाणी रामनवमी पण साजरी केली जाते. तर त्या ठिकाणी आमची जी मंडळी आहेत, त्या गावातील आमची मंडळी आहेत, जसे ठाकरे साहेब आहेत, त्यांच्या इकडची काही लोक आहेत, तर त्या ठिकाणी जो कार्यक्रम होत असतो आणि त्याच दिवशी या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात होत असते 8 दिवसासाठी. तर या कार्यक्रमासाठी माहितीच्या बाबतीत सांगायचं झालं तर आज 42 वर्ष होत आहेत आणि आज कार्यक्रम संपन्न होत आहे. आणि अशा या कार्यक्रमाच्या प्रसंगी इतकंच म्हणू इच्छितो की हे जे कार्यक्रम चालू झालेले आहे, आमच्या नवतरुण जे मुलं आहेत किंवा लहान मुलं आहेत, ज्या पद्धतीने या ठिकाणी श्रद्धेने येत आहेत, जी श्रद्धा निर्माण झाली, खरोखर ती काळाची गरज आहे. कारण आता जो जमाना जो चाललेला आहे, ज्या दिशेने चाललेला आहे, अशा या दिशेने जात आहे, भरकटत आहे, अशामुळे त्यामुळे या काळाची गरज आहे. या कार्यक्रमामध्ये सर्व नवतरुण मुलं असतील, नवतरुण मंडळी असतील, या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहे आणि ते प्रबोधन होत आहेत, ते प्रबोधित होत आहेत. या ठिकाणी जे महाराज येतात ते प्रबोधन देत आहेत आणि प्रबोधित होत आहेत आमची मुलं. त्यामुळे श्रद्धा ही जी आहे ही असली पाहिजे आणि नवीन पिढीसाठी हे फार गरजेचं आहे आणि ते होत आहे. आणि त्यासाठी काही जी मंडळी आमच्या ट्रस्टीवर नेमलेली आहे, आमच्यासाठी काही मंडळी आहेत, त्यांचा एक हातभार आहे. आम्ही फक्त काम करण्यासाठी पुढे येत असतो. काम करणारा हा पूर्ण गाव आहे आणि त्यामुळे मी या ठिकाणी संपूर्ण गावाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि या आजच्या दिवसाच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून एक मेसेज देऊ इच्छितो की आपण सर्व या कार्यक्रमाचे साक्षी आहात, आपण या कार्यक्रमाचे सहभागी आहात. आपल्या सर्वांना या ठिकाणी मी या अध्यक्ष या ट्रस्टीचा अध्यक्ष या नात्याने शुभेच्छा देतो आणि धन्यवाद मानतोय की आपल्या सर्वांच्या हातभाराने, त्याच्यामध्ये मुलं असतील, नवतरुण असतील, महिला वर्ग असतील, ज्येष्ठ मंडळी असेल, सगळ्यांच्या हातभाराने हा कार्यक्रम संपन्न होत आहे. त्यामुळे मी या त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि येणाऱ्या पुढच्या काळासाठी संपूर्ण गोरसे गावाचा असेल, बाहेर येणारी मंडळी असेल, सर्वांना मी पहिले सर्वप्रथम धन्यवाद देतो आणि पुढच्या वेळेसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. आमच्या गोरसाई गावामध्ये गेले 41 वर्षापासून जे जन्मोत्सव म्हणजे सप्ताह, रामनवमी ते हनुमान जयंती असा सप्ताह जो साजरा केला जातो, ज्या वेळेला सुरुवात झाली त्यावेळेला सदानंद बाबाचं फार मोठं योगदान आहे. पप्पा त्यांच्या आशीर्वादाने हे चालू झालेले आस्थागत आणि ते कायम राहील अशी मी आशा बाळगतो. परंतु ज्या वेळेला हे सत्याचं कार्यक्रम चालू केलं ते शून्यातून केलेलं आहे आणि त्यावेळेला पुंज म्हणजे जे काय वर्गणी असेल, काय कोणी देणगे देत असेल तर त्याच्यामध्ये आमच्या सत्याचं काय होत नव्हतं. परंतु गाववाले त्याच्यात योगदान देऊन ते तडीस नेत होतो. आता मोठ्या प्रमाणामध्ये वर्गणी जमा होते, लोक देणगी देतात आणि त्याला आता चांगल्या प्रकारे मोठ्या स्वरूप आलेलं आहे. इथे प्रथमतः पारायण होतं सकाळी, त्याच्यानंतर भजन असतील, त्याच्यानंतर हरिपाठ असेल, त्याच्यानंतर कीर्तन असेल, 24 तास अखंड हरिनाम सप्ताह ज्याच्या गावामध्ये आमच्या जो चाललेला आहे, एक चांगली गोष्ट आहे, नवीन संकल्पना आहे मुलांसाठी, तरुण भावी पिढीसाठी, येणाऱ्या पिढींसाठी हे मुलाचं मार्गदर्शन, चांगले वक्ते येतात, कीर्तनकार देतात आणि चांगलं मार्गदर्शन करत असतात. आणि या आमच्या संपूर्ण गावातील पंचक्रोशीतील लोकांच्या योगदानामुळे, सहभागामुळे आम्ही आस्थागत 42 वर्षाचे कार्य करत आहोत. त्याला चांगल्या प्रकारे योगदान लाभतोय आणि पुढे लाभेल अशी मी सर्व पंचक्रोशीतील लोकांना विनंती करतो आणि ज्यांनी सहभाग घेतला त्यांचे सर्वांचे आभार मानतो. कुठलीही गोष्ट किंवा कुठलाही कार्य चालू करायचं जर असेल तर त्याला कुठलं तरी कारण असतो. तसंच आमचा अखंड हरिनाम सप्ताह गेल्या 42 वर्षापासून चालू झाला आहे. तर असं कारण आहे की 42 वर्षापूर्वी जागृत हनुमंत राय आमच्या गावचे हे देवस्थान आहेत आणि त्यांनी आम्हाला एक चमत्कार दाखवला, साक्षात्कार दाखवला. एकाएकीच हनुमंतरायांच्या मुखामधून पाणी येऊ लागलं आणि पाणी येऊ लागलं तर ते बघण्यासाठी पंचक्रोशीतील लोक म्हणजे ठाणे जिल्ह्यातून लोक आमच्या गावामध्ये अशी लाईन लागली होती देवाला बघण्यासाठी. तर तेव्हा आमच्या गावांनी एकत्र येऊन एक असा सल्ला घेतला
की काय करावं. तर चांगले चांगले आमच्या गावातील वरिष्ठ लोकांनी तुंगरेश्वर जाऊन सदानंद महाराजांना जाऊन कहाणी सांगितली. तर सदानंद महाराजांनी एक सल्ला दिला की तुमच्या गावामध्ये पूर्वी सप्ताह चालू होता आणि पुन्हा जर तुम्ही तो सप्ताह चालू केला तर मारुतीरायांच्या मुखामधून येणारं पाणी थांबेल. तर खरोखरच सदानंद महाराजांच्या या शब्दावर आमच्या गावाल्यांनी विश्वास ठेवला आणि तिकडे आम्ही हा सप्ताह चालू केला. ते खरोखरच काय असं एक हे ठरलं, भाग्य ठरलं की सप्ताह चालू झाल्याने त्वरित हनुमंतरायाच्या मुखामधून येणारे पाणी बंद झाले. आणि आमच्या हनुमंतरायाबद्दल मला एवढा अभिमान वाटतं, गर्व वाटतं की आमच्या गावाला सांभाळणारे खरोखर एक हनुमंतराय आहे की जगावर जरी आपत्ती आली, येऊ नये जगावर आपत्ती, पण जगावर आपत्ती आली तर आमच्या वर्षोई गावात आजपर्यंत कुठल्याही प्रकारची आपत्ती आलेली नाही आणि येणार नाही. कुठलीही आपत्ती टाळण्याचं सामर्थ्य या हनुमंतरायच्या रायामध्ये आहेत आणि ते आम्हाला सांभाळतात. कुठल्याही कार्यामध्ये, कुठलाही क्रिकेट असो, तुमचा अजून कुठलाही खेळ असो, कुठल्याही कार्यामध्ये अग्रेसर असा हा महाराष्ट्रामध्ये आमचा गोरसे गाव आहे. त्याला कारण एकच आहे की आमच्या सर्व गावाच्या तरुणांवर, लहान मोठ्यांवर हनुमंतरायांचा एक पाठबळ आहे, त्यांचा आशीर्वाद आहे आणि असं साक्षात हनुमंतराय आमच्या गावाला लाभलेला आहे. त्याच्यामुळे आमच्या गावात पुढे गेलेला आहे, पुढे जाणार आहे आणि या चालत आलेला सप्ताह 42 वर्ष चालू आहे. हनुमंतरायांची जर कृपा असली तर हा शतानुशते वर्ष हा चालू राहील. आम्ही चालू ठेवण्याचा प्रयत्न करू. एवढं बोलून मी माझी 2 शब्द संपवतो. हिराबाई मोहन डॉक्टर BR सिंग सावंदे 551 रुपये. हॅलो, पाहुण्या मंडळाला नका सांगू, पाहुण्या मंडळी पत्र इथे राहिले तरी आपण ते उचलू, परंतु ग्रामस्थांनी ते आपले पात्र उचलायचे. 200 रुपये कैलासवासी गुरुनाथ काशीनाथ धुमाल यांच्या स्मरणार्थ योगेश गुरुनाथ धुमाल 501 रुपये. श्री 1001 रुपया. कैलासवासी चंद्रकांत याने 1000 रुपये. जिगणेश श्रावण घोटकर 501 रुपया. शंकर सकाराम गुळवी निंबा. प्रोव्हायडरचे मालक श्री रवींद्र नारायण केणे यांच्या कोलेकर भोई 555. कैलासवासी माळूबाई पांडुरंग यांच्या स्मरणार्थ मीना कमलाकर याने 500 रुपये. कैलासवासी गणपत नारायण यांच्या स्मरणार्थ श्री महेंद्र गणपत 500 रुपये. मयूर प्रकाश गायकवाड 1500 रुपये. भावना विजय मात्रे कल्याण 550 रुपये. विमल मधुकर दुधाळे यांच्या स्मरणार्थ 500 रुपये. आप्पा गजानन भोईर शरवली यांच्याकडे 500 रुपये. तसेच जगदीश शांताराम काकडे यांच्याकडे 500 रुपये. संजय जितेंद्र पाटील मुक्काम आंबा राहता पिटवाळा यांच्याकडनं 555 रुपये.